नमस्कार मित्र हो, पीयू मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटापासून सचिन हिट झाला. गंमत जम्मतच्या काळात सचिन आणि मी भेटलो नाही असा एकही दिवस गेला नसेल. आम्ही अगदी घट्ट मित्र झालो होतो. फक्त सिनेमावरच आम्ही बोलायचो असं नाही. कोणताही विषय आम्हाला सोपा नव्हता आणि बोलण्यात प्रकटही नव्हता. शूटिंग असो किंवा नसो, रोज संध्याकाळी कुठे ना कुठे आम्ही भेटायचोच. माझा पती करोडपती हा चित्रपट सचिनचा पुढचा सिनेमा हिटही ठरला. या सिनेमासाठी लेखक म्हणून अशोक पाठोळेच होते. देखणी बायको दुसऱ्याची या त्यांच्या नाटकाला पहिला सीन त्यानं माझ्यासाठीच वाचला होता. तेव्हा त्या नाटकात मला काम करता येणं शक्य नव्हतं, कारण मी सतत सिनेमे करत होतो ना. मला नाटक आवडलं, पण पहिला सीन मला जरा खटकतोय असं मला वाटलं आणि तो बरं म्हणाला आणि घरी निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं नवीन सीन लिहून आणला. तो आधीपेक्षाही गमतीदार झालेला होता. ती आठवण आल्यामुळे मी सचिनला म्हणलं, अशोक पाटोळे हाच लेखक चांगला दिसतोय. त्याचे संवाद आणि वाचलेलं आहे, त्यामध्ये ओरिजिनलिटी आहे. मग सचिननं त्याला बोलवलं आणि माझा पती करोडपतीची गोष्ट त्याला सांगितली आणि दोघांनी मिळून उत्कृष्ट पटकथा तयार केली आणि संवाद अशोक पाठोळेच होते. सचिन नेहमी निखळ विनोदी सिनेमे करायचा. तो मुळी आमचा धर्मच आहे. कमरेखालचा विनोद नाही. एखादा शब्द अश्लील वाटला तर तो बोलायचाही नाही असं आम्ही ठरवलेलं होतं. अशी बनवाबनवी 1988 मध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमानं सगळं रेकॉर्ड मोडलं. निर्माते होते किरण शांताराम. यात ही भावखाऊ भूमिका खरं तर सचिन आणि लक्ष्याचीच होती, कारण त्यांना बाईच्या वेशात खूप धमाल करता आली. आम्ही सर्वात आवडती हिरोईन कोण असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये विचारला होता, तेव्हा अशीही बनवाबनवी मधला सचिन असं मी उत्तर दिलं होतं. सचिन आणि लक्ष्या या दोघांनी खरंच त्या भूमिकेमध्ये मजाच आणली. लक्ष्याचा आयुष्यातला हा सर्वात उत्कृष्ट परफॉर्मन्स होता असं माझं मत आहे. संधी असूनही त्याने कुठेही अतिरेकी केली नाही. या सिनेमातही माझी भूमिका कर्त्या करवित्याचीच होती. जे काही घडत त्याची आखणी करणारा मी आहे. म्हणजे आम्ही 4 जण मिळून जो काही गोंधळ घालतो ती प्रत्येक कल्पना मला सुचलेली आहे. बालगंधर्वामध्ये फोटो पाहताना सचिन आणि लक्ष्यानं बाई व्हावं ही कल्पना मला सुचते. लक्ष्याला घराबाहेर पडायला लागू नये म्हणून त्याला प्रेग्नेंट करण्याची आयडिया ही माझीच होती. या गोष्टीमधला मेंदू माझाच. सिनेमाची पटकथा आणि संवाद होते वसंत सबनीसांचे. यातल्या व्यक्तिरेखा खूप छान उतरल्या होत्या. 4 मित्रांपैकी 2 बायका होतात. ते जोडपं म्हणून राहतात आणि त्यातूनही विनोद निर्माण होतो. ती लोकांना खूपच आवडते. त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी घर मिळण्यासाठी होणारा त्रास लोकांना माहीत होता. त्यामुळे कोणतेही प्रेक्षक रिलेट होऊ शकते. त्यातल्या घटना विश्वासार्थ होत्या. म्हणजेच कॉमेडीसाठी लागणारा थोडासा अतिरेक रिॲक्शन्स होते, पण ते तेवढेच. नयनताराच्या व्यक्तिरेखाचाही त्यात चांगला प्रयोग उपयोगी आला, कारण आपल्याकडे कॉमेडी करता करता प्रेक्षकांना किंचित डोळे ओलावले गेले पाहिजे अशी एक आवड होती. नयनताराची विनोदाची जाण अप्रतिम होती, तरीही त्यालाच निरागसपणा, संवेदनक्षमता तिनं खूप कुशल दाखवली. 3 नायिका, एक आईसारखी बाई, एक विलन म्हणजे विजू खोटे, एवढ्या व्यक्तिरेखा असूनही प्रत्येकाला न्याय मिळालाच होता. इतकंच कशाला, सिनेमाच्या सुरुवातीला सुधीर जोशींची एक छोटीशी भूमिका आहे, ती सुद्धा लक्षात राहिली अशी होती. सिनेमाचं शूटिंग चालू असतानाच आम्हाला धमाल येतच होती. हा सिनेमा हिट होईल असं वाटलंच होतं, पण तो इतका यश मिळेल, 32 वर्षाचं रेकॉर्ड करेल याची कल्पना आम्हाला कधीही नव्हती. निदान मला देखील नव्हती. सचिनच्या उत्तम सिनेमामध्ये अशी बनवाबनवीचा नंबर हा पहिलाच होता. सचिनच्या सिनेमामधून मला विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारता आल्या.
कधी त्याचा भूत बनलेला भाऊ होता, म्हणजेच भूताचा भाऊ, तर कधी आम्ही दोघा भावांच्या डबल रोल मध्ये होतो, म्हणजेच आमच्यासारखे आम्हीच. आणि काही वेळा भूमिका लांबीन लहान असली तरी महत्वाची असेल तेही त्यानं बघितलं. आत्मविश्वासाचं उदाहरण इथं देता येईल. सचिनला हा खूप वेगळा सिनेमा म्हणायचा होता. माझा तो खूप आवडता सिनेमा आहे. यातली माझी भूमिका अजिबात मध्यवर्ती नाही, परंतु त्या अख्ख्या सिनेमात आत्मविश्वास असलेला ती व्यक्तिरेखा आहे. हा साधा नाही आहे, जो आत्मविश्वासानं भरलेला आहे. या सिनेमातला विचार मला खूप आवडला, पटला. आजूबाजूला जग बदलण्यासाठी केवळ एका माणसानं बदलण्याची गरज असते. यातलं एक दृश्य माझ्या चांगल्याच लक्षात आहे. आईचा आत्मविश्वास जागा झाल्यानंतर ती रस्त्यात मुलाला म्हणजे सुनील बर्वेला झोडपून काढते. आईचं ते रूप बघून घाबरलेली तिची मुलगी म्हणजेच माझी प्रियसी म्हणजेच किशोरी शहाणे भावाला वाचवण्यासाठी जायला निघते आणि मी तिला हात पकडतो. मी तिच्याकडे बघतही नाही. माझं सगळं लक्ष आईकडेच होतं. तिच्यावरची नजर हटत नाही, पण किशोरीच्या हातावरची पकड मात्र घट्टच होत जाते. त्या एका पकडीतून तो सांगतोय, तुझी आई जे करते ते योग्यच करते. खरं तर तिनं आधीच हे करायला हवं होतं. हे सगळं चेहऱ्यावर दाखवणार ती फक्त आईच होती. असं हे दृश्य नट म्हणून मला समाधान देतं. भूमिकेची लांबी तिथे महत्वाची ठरत नाही. खरं म्हणजे त्यावेळी सचिन असा सिनेमा करेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. कारण विनोदी सिनेमाची चलती होती, तरीही तो वेगळा विषय सचिननं निवडला आणि उत्तम सादरही केला. सचिनच्या आयुष्यातला हा महत्वाचा सिनेमा आहे असंहीच मला वाटतं. मग आयत्या घरात घरोबा मध्ये 1991 मात्र माझी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. यातल्या माझ्या व्यक्तिरेखेला जे कंगोरे आहेत ते इतरांच्या व्यक्तिरेखेला नाही. हा एक असहाय्य माणूस आहे. राहायला घर नाही म्हणून मग तो काही महिने एका घरात राहतो तर काही महिने दुसऱ्या. त्यावेळी त्या घराचं नुकसान होणार नाही याची तो महत्वाची काळजी घेत असतो. अतिशय तसलीय माणूस. महत्वाची त्याची केलविलवाणी धडपड मनाला स्पर्श करून जाते. हा माणूस हॅपी गो लकी आहे, मात्र उढळ नाही. त्याच्या मनात गरिबीविषयी कळकळपणा आहे. स्वतःचं रक्त देऊन त्यातून मिळणाऱ्या पैशामधून इतरांचं भलं करण्याचं त्याचं मोठेपण आहे. त्याच्या सगळ्या जगण्यात एक पॅठोर आहे. चार्ली चॅप्लिनची व्यक्तिरेखामध्ये असतो ही तसाच. या सिनेमातलं शेवटचं दृश्य खूपच चटका लावून जाणार आहे. हा भनंग पैशानी गरिबी माणूस जायला निघतो अत्यंत आनंदानं. आपल्या बरोबर राहणाऱ्यांचं भलं झालं याचं समाधान. सचिन आणि सुप्रियाचं मोलाची 4 शब्द सांगतो आणि मग अचानक घशाशी ओव्हाळा देत तो रप करून वळतो आणि दोघांकडे पाठ करून चालू लागतो. त्याच्या पाठमोऱ्या चालीतून प्रेक्षकांना त्याच्या मनातल्या भावना जाणवत आवश्यक होतं आणि त्या मी दाखवू शकलो याचं मला समाधान आहे. त्याच्या त्या दूर जाणाऱ्या आकृतीकडे पाहत सचिन सुप्रियाला म्हणतो, तो बघ जगातला सर्वात सुखी माणूस चाललाय. कामाच्या निमित्ताने सचिन आणि मी एकत्र आलो, मग मित्र बनलो, मग त्याचा घरचा झालो. पप्पा असताना श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी मी उपवास सोडायला त्याच्याकडे जायचो. तो एक जीवाजग बनून गेला होता. पप्पा गेल्यानंतरच्या पहिल्या श्रावणी सोमवारी सचिनच्या आईनं आवर्जून मला फोन करून बोलवलं घेतलं आणि त्यानं खड पडून दिला नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्र हो पीयू मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा. धन्यवाद.